लाडकी बहीण योजनेमुळे इतर योजनांचे पैसे 3 महिन्यापासून बंद आहे. विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर आरोप केलेत. तर सर्व योजनांना पैसे मिळणार, प्राधान्य पाहून योजनांना निधीचं वाटप केलं जाईल असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय. आजच नाही, काँग्रेस काळातही 2-2 वर्ष काही योजनांचे पैसे रखडायचे, इतर योजनांचे पैसे रखडल्याची छगन भुजबळ यांनी अप्रत्यक्षपणे कबुलीच दिली आहे. हे बघा, कंत्राटदारांचे पैसे नाही, होमगार्डचा वाढीव भत्ता नाही, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना देण्यासाठी पैसे नाही. आजचा 3रा महिना आलेला आहे. अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करचं मानधन नाही. पोलीस पाटलांचं मानधन आता 3 महिने झाले त्यांना मिळत नाही आहे. कोतवालांचा पगार मिळत नाही आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारावर 25% कट लावला गेला. सर्व योजनांचे पैसे मुदतवाढ न देता थांबवून ठेवली गेली. सरकार सगळ्यांचे पैसे देणार म्हणजे देणार. आता जसजशी जे आहे त्यांच्याकडे पुंजी जमत जाते, निधी जमत जातो, तसं त्याचं ते वाटप ते करत असतात. हे आजचं आहे का? विद्यार्थ्यांचे सुद्धा काही पैसे जे आहेत कॉलेजचे जे रखडतात. आज नाही, म्हणजे आमचं जे सरकार होतं काँग्रेस राष्ट्रवादीचं त्यावेळेला सुद्धा 2-2, 3-3 वर्षाचे पैसे रखडत होते, पण ते मिळतात. शेवटी प्रायोरिटी कशाला देतात ते ठरवतात फायनान्स वगैरे, आणि त्याच्याप्रमाणे त्या निधीचं जे आहे वाटप होतं.